हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये दुसऱ्या. तर मी आता स्वयंपाकापासून सुरुवात केलेली आहे. तुरीची डाळ आणि पालक वरण असं दोन्ही मिक्स करणार आहे मी. तर पालक टाकून इथे तुरीची डाळ कुकरमध्ये लावून घेतली मी आणि आता बनवत आहे भाकरी. तर हा ज्वारीच्या भाकरी आहेत आणि ज्वारीच्या भाकरी हेल्थसाठी खूप चांगल्या असतात, म्हणून वजन पण कमी करायचं आहे मला आणि माझ्या मिस्टरांना. त्यामुळे आता मी ठरवलं आहे की एक टाइम तरी भाकर खाण्यात आलीच पाहिजे. त्याच्यामुळे आज पालक वरण त्यांनाही आवडतं आणि मलाही आवडतं आणि मुलांनाही चांगलं असतं. आवडत नाही त्यांना, पण शरीरासाठी चांगलं असतं, त्यामुळे मी बनवत आहे. आणि पालक खाण्याचे फायदे तर तुम्हाला माहीतच असतील की पालकमध्ये किती लोह म्हणजे आयर्न भरपूर असते, जे की रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते. व्हिटॅमिन ए असते, जे की डोळ्यांसाठीच पाहिजेच. म्हणून पालक हा आठवड्यातून 2 वेळा तरी कमीत कमी खायलाच पाहिजे. परत त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे की रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. कॅल्शियम असतं आणि मॅग्नेशियम पण असतं, जे की हाडांसाठी पाहिजे, जे हाडं मजबूत ठेवत असतं मॅग्नेशियम. त्यामुळे पालक खायला पाहिजे आठवड्यातून 2 वेळा. पण ज्यांना किडनी स्टोन आहे त्यांच्यासाठी मात्र अवघड आहे, कारण की पालक त्यांना बिलकुलही चालत नाही खायला. माझ्या हस्बंडला पण आहे, पण आता थोडे ऋतू चेंज झाला ना, त्याच्यामुळे उन्हाळ्यात बिलकुल खायचं नाही. ज्यांना किडनी स्टोन आहे ना, त्यांनी उन्हाळ्यामध्ये पालक बिलकुल अवॉइड करायचा. मी उन्हाळाभर बिलकुल पालक आणलाही नाही घरात, आणि आणला जेव्हा तर तेव्हा फक्त मुलांसाठी बनवला. आणि आता आहे पावसाळा, त्यामुळे म्हणलं आता काही हरकत नाही आठवड्यातून 2 वेळा करण्यासाठी. आणि पालकमध्ये फायबर पण असतं, त्यामुळे ना आपली पचनक्रिया पण व्यवस्थित राहते. तर असे भरपूर फायदे आहेत पालक खाण्याचे, आणि याच्या रेसिपी पण आपण खूप साऱ्या करू शकतो. म्हणजे पालक वरण करू शकतो, पालक पुऱ्या करू शकतो, परत पालकची सुक्की भाजी करू शकतो. ही भरपूर अशा प्रकारच्या भाज्या बनवू शकतो. मेन गोष्ट म्हणजे या पालकचे धपाटे पण खूप छान होतात, थालीपीठ छान होतात मला, आणि भजे पण खूप छान होतात. मी जास्त करून भजे पण बनवते पालकचे. तर नेक्स्ट टाइम मी जेव्हा बनवेल ना, तेव्हा तुमच्यासोबत पण शेअर करेल. आणि मी इथं खूप साधं सिंपल असं बनवलेलं आहे पालक वरण. यामध्ये ना काही नाही, तेलामध्ये जिरं, मोहरी, भरपूर असा लसण आणि शेंगदाणे टाकलेले खूप आवडतात आम्हाला, त्यामुळे. म्हणूनच तुम्ही ना पालक खायला कंटाळा करत जाऊ नका. आणि प्रत्येकाला नाही आवडत पालक भाजी, पण आपण अशा वेगवेगळ्या प्रकारे खाऊ घातली ना तर आवडतं. आणि हे बघा, माझं पाण्यात लावलेलं मनी प्लांट किती छान झालं. आणि मग आम्ही निघालो दुपारी मस्त नांदेडला. तर नांदेडला आमची भरपूर कामं होती आणि किराणा पण आणायचं होतं. म्हणलं चला डीमार्टला पण जाऊन येऊ, आणि दुसरीही कामं होती. आणि आम्हाला भरपूर दिवस झाले सत्यगणपतीला जायचं होतं. तर हा आहे बारडचा सत्यगणपती. तर सत्यगणपतीला आम्हाला जास्त करून जाणं होत नाही, कारण आमचा एक दुसरा रस्ता आहे, तिकडून जात असतो आम्ही नांदेडला. तर हा इकडून मुद्दाम आज गणपतीला जायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो. आणि बघा तुम्ही, किती छान असं मंदिर आहे गणपतीचं. खूप असा नवसाला पावणारा हा गणपती आहे. तर दर्शन तुम्ही पण घ्या समोर. खूप सुंदर गणपतीची मूर्ती आहे. तर बघा तुम्ही समोर आणि दर्शन पण घ्या. आणि मग झालं आमचं अशा प्रकारे गणपती बाप्पांचं खूप छान दर्शन झालं. खूप फास्ट दर्शन झालं, अगदी 10 मिनिटात. बिलकुल रश नव्हता. आणि नंतर तिथून गेलो आम्ही नांदेडच्या टायटनच्या शॉपमध्ये. त्यांना घ्यायची होती वॉच, पण त्यांच्या खूप साऱ्या अटी होत्या आणि म्हणून त्यांना काय वॉच पसंतच नाही आली. खूप साऱ्या बघितल्या आम्ही, खूप छान छान होत्या, मला खूप आवडत होत्या, पण त्यांना एकही नाही आवडली यामध्ये. कारण त्यांना गोल्ड बेल्ट नको होता, मिक्स सिल्वर आणि गोल्डनचा मिक्समध्ये हवा होता. परत ग्रीनच डायल पाहिजे, नंतर रोमनच अंक पाहिजे, अशा त्यांच्या अटी होत्या. त्यामुळे त्यांना काही वॉच मिळाली नाही आणि ते म्हणले मला काही घाई नाही, एवढी आहे माझ्याकडं, घेऊ नंतर कधी, असं बोलले. आणि मग आम्ही तिथून निघून गेलो. आणि मला पण घे म्हणत होते, पण मी माझ्याकडेही असल्यामुळे काही घेतली नाही. पण बघू नेक्स्ट टाईम, कारण मला एक नाजूक अशी हवी, पण त्यांच्यासोबतच घेईल मी. आणि
मग असा आमचा पूर्ण दिवसच गेला मग नांदेडला. मग ह्याच्यानंतर आता आम्हाला डी मार्टला पण जायचं होतं. आणि इथेच ना साईडला एक बेकरी आहे, तर खूप छान भेटतं तिथं काही पण. तर मी खायलाही नवीनच काहीतरी असं मस्का पनीर मस्का होतं बन, आणि ते आणलं होतं मुलांना खायला गाडीतच. आम्ही मग मैसूर पाक हे वगैरे थोडासा नाश्ता केला आणि लगेच मग डी मार्टला जायचं होतं आता. आणि हे बघा डी मार्टला आलो मग आम्ही. छान 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 अशा ऑफर होत्या. पुरेसं सामान घेतलं 2 ते 3 महिन्याचं, कारण की जास्त येणंही होत नाही आणि आमच्या गावापासून भरपूर लांब असल्यामुळे मग मी 1-2 महिन्याचं 3 महिन्याचं एक्स्ट्राच नेऊन ठेवत असते सामान, किराणा वगैरे भरपूर असं. बेडशीट वगैरे पण घेतलेले आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओ आहे ना तुम्हाला मी देणार आहे माझं डी मार्ट शॉपिंगचा. तर तुम्ही नक्की बघा तोही व्हिडिओ पूर्ण. आणि मग नंतर जेवायला आलो रात्री जाताना. असं मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी घरी आलोत. मग बाय.